राम राम हो जी भाऊ. राम राम अण्णा राम राम. काय मग कधी सवारी बिवारी काढे रे पोतुनी? काय नाही अण्णा, येऊ म्हणजे जरा का फेरी गाव गोतरी एक ठिकाणी राय बडा जीव बंगीच असो ती घरनी बाई निसती बंगाडस म्हणत रूप गाडी टाकस. हा बो काय कर सध्या त्या मुख्यमंत्रीने लाडक्या बहिणी वय जायचे तीस ना, पुरा फुल पावर शेप होतीस ना, आपल्या नुसतं गुप्तमारी चुप करतीस त्या काय ना नुसत्या जशा जशा त्या काय करोड रुपया कमाडतीस. बाबा बाबा बाई आपण रातो दिन मेहनत करो, इतरला पैसाच ना गड्डा तीस ना हात माते हो त्यावर नाही मन बरसतीस ना, आणि त्या तीस ना 1500 रुपया काय पडेल नव्हता अशा हवा मग उडी राही ना. बाबा बाबा सांगूच नका तुम्ही. अरे भो आपण मुलूक गड्डा देतोस पण आपण हिसाब बी लेतस ना. तीस ना 1500 ना 2100 वही घेता ते त्यांना कोणी हिसाब मागेन का? त्या तीस ना स्वतः मताना शेतस ना भाऊ. मग रुबाब तर अवश्य. आणि हा ते तर मुख्यमंत्रीने बहिणी आहेत भाऊ. आपला काही जोरा चालाव नाही आता तीस नावर बा शेर वही जायचे दिसत्या सध्या. हा ना अण्णा नुसती उपगाडच एकच आहे म्हणतात. चल आता जाऊ बाहेर कडे तरी फिराले आणि जरासं 2-4 दिन जीवले शांती आणि डोकाना मीटरले बी थंडावा भेटीन म्हणून चाललो मी आते. चांगलंय भाऊ तू जाईशी मी कथा जाऊ म्हणा पाय दको चालू देतच नाही. गुडघासण्या वाट्या फुटाले करतेस ते कुठे जसू म्हणून या स्टँडवर येईस नाही बटस मी. ती दल्ली बी तशीच डोकं कास रे भाऊ, ती बी काही शांतता लागू देत नाही मला जरा की. जेवो ना मग एकच काटे ना गोदा जास्त पावर करायला लागू इथं. बिनकाम ना रुबाब कोण ऐकीन तीस ना मला जाऊ द्यात. मग मला गोदा देवाला काय रे तू बी गाळ ना तिकडं तू का जीव दपाडेन गाव पै राहणार रे. अहो अण्णा आशिष आहे ना बा मी तिना समोर बिच्चू आहे बिच्चू. तू तरी बिच्चू आहे मी तर मच्छर आहे रे भाऊ. मनी बायकोना समोर काय सांगस हात पाय पडी जातस ना तिले हात जोडना पडतस ना. मग अशी गंमत वही जायले बोकरस नाही तर गणव तुम्ही बी. हा इस तो पेला आहे पण म्हणा स्वभाव पेला आहे नाही इथला कचरा होतो पण काय करस हात पाय ना पाय रे हारी जास भाऊ माणूस. बाई नाही दल्ला दल्ला काय गप्पा करी राहणार रे. बायकोच ना चुकल्या बाबा. ओ बाबा आजी एवढा त्रास देस तुमले. चौधू नको रे बो तू केवढा त्रास देस. असा फुग्गा पुटी जाईन त्यांना 2-3 पट ना गयास त्रास देस भो दल्ली काय करस. एवढी काठी काय तुम्ही नसते शो म्हणूनच फिरवता. देव ना एकच गोदामा वाकडी कधी ती दल्लेले बी. बा काय सांगू भो एक सावा तसा देवाल गौ रे राजा मी. अशा बी ती काठी धरीन मला गरगर फिराय वय ना. नुसतं कटपुतला म्हणतो बावला ना गताचं गरगर फिरायली तो. इथली बेकार बॉडी गार्डसे म्हणे बायको काय करस. गरगर फिरायली तर मग कितली कमाले बरं तुझी दल्लीने बी. जाऊ द्या भो या दल्ला दल्ला संदूक ना दकीस ने मना तर लगीन कराना जीव नाही वसो बाबा. आणि आमना घर ना एक सायमन मागितलं की झालेत लगीन कर तुम्हाला पुढे पाहायचे आहे की मना मन डायरेक्ट दस की जायले म्हणतं नाही कर ना भो मला लगीन. रे बो शादी का लड्डू जो का है वो भी पछता है और जो ना का है तो भी बलतास पछता है. डोकाले हात मारी पछता है. मग बाबा इथलं टेन्शन आहे हाय वय मा सुद्धा आपत्ती नाही त्या बाया इथल्या बेकार राहतीस. आणि तू ना लगीन करा ना. ओ जिंगूर तू तर आत्याशी उगी राहणार इथलाक मा लगीन करीन कोट चाल ना गया मा तुमर नको घालू तू इथलाक मा. हा नाही तर बलता त्या डोकावर इथला बालेशेत ना त्या सुद्धा राहत नाही म्हणतो. डोकं पोडीचं सुद्धा आपलं डोकं बटक खाली वही जास इथलं डोकं खाणं पडत बायकोस ना जोडी. आणि मग मी काय तुमले दाखला दिकी राहिनो का 25 वर्षा डंगर आहे ना. माले तर तू 5 वर्ष ना दिकी राही ना आणि तू तर 25 सांगी राही ना. बापरे ओ गात्या बैल तुला समजी नाही राही ना का कितला निंबर वांगानगत बोली राही ना तो. मग त्यानावरती वै केले हो माणूसनी तो कव्या बुदुक दखाय ना का तुले तुन्या बना निंबर तोड काही. आव दल्ला तर इथला काय उघडा मुसडा नाही रे. तुले काय निंबर दोड का दिकी राहनो का रे बाबा मी. हा कव्या का तक्षे मी आणि मस्त निंबर दोड का मनी राही ना तुम्ही माले बाबा तुमले काय शे का काय अंडव्या डकलं वै गे ना तुमना वाला बड तरी बी सुधारतात नाही का. बाय चांगला असते तर हे डबड्या बी.
बाई या गावमा आहे ना गाळगट्ट्या येतीस नाही वाट दकी दकी बरं डोया कपारामा घुसीत मत म्हणा पण ती गाडी काही नाही राही नाही शिलगाव चालू मी घर असे नको करू रे राजा आको घर जाशी ती बाई काय बोली तुले ही लागणार जणू काय तोंड्या घर आको तुले कोण उभं करावशे नको जाऊ अशीच निजित पुरी करो जाय ना चांगला 8-15 दिन यूज नको चांगला हाल पडू दे तुम्ही बायकोले नेम मनच होई जाई पुरी लाईन बन हा जाय रे बो दल्ला तर बडा उपड शिकाड स्वतः चांगला दल्लेली रास आणि म्हणे 7 नवस नाही एकुलते एक बायकोल म्हणे 8-15 दिन सोडी दे रिकाम नाही रे बो मी सोडा दिली हा ती कशी का वागेना काय का करे ना मी तर ना सोडू दिले म्हणे एक तर लाडकी बायकोशी मुख्यमंत्रीने लाडकी बहीणची ती मना साधा फायदा शे का तीन मागे रिकामा नाही रे बो मी सोडाले रे टकल्या दैत हा वना तो मोठा 150 ना डोकावर लिहिली फिरतून बायकोले नवायपरीने तुलेच बायको भेटेले जग माराले ती ना पुढाचा विराईन टाका म्हणा पण करे चाल नु बो मी आणि नाव तू नुसता उपड अशी काढस मी चाल नु बो आता घर जाऊ दे जात एक तर कोणी बी सांगी बिगी दिन मन बायकोले मना संध्याकाळ पाठापट जाईन घर चिलगाव तर गाव जावानं भेटी काय की चालू मी आता घर मग फुगड थोडी सांगी राहिनो मी तुले अनुभव लिहायचे तस मी आशीन म्हणे काय सफेदी फिरी गे का बरं चांगलं शेबू अनुभव लिहिले तर तुला पण ठेव मला काय देऊ नको बिगर काम ना बड ई या मोळी खी या वई जाई शिलगाव तर